हाय गाइस, मी नंदिनी। आज मी दुकानात भाजी बनवत आहे। मटर पनीरची। मला घरी जायला वेळ होते, थोडीशी वेळ मिळाली तर भाजी बनवून घेते। मटर आणि तुरीचे दाणे बघा, इकडेच विकणे आलेला होता। मटर, तुरीचे दाणे आणि आलू आणि टमाटर। जीरा टाकल्यावर कांदा टाकून घेऊ। उसके बाद तुरीचे दाणे त्याच्या बाद छान शिजू देऊ। पहिले कोवरे तुरीचे दाणे आहेत तर हे शिजून जातात। त्यानंतर थोडीशी शिमला मिरची घालत आहे मी, तिथं थोडीशी पत्ताकोबी, पूर्ण उबाललेले आलू आहेत, हे पूर्ण आलू घालून घेऊ। भाजीला कलर येण्यापुरती हळदी, घातले की टमाटर घालून घेऊ। छान शिजू देऊ हे कमी तेलामध्ये। चवीनुसार मीठ मी 1 चम्मच घालत आहे। तुम्हाला जेवढा लागेल भाजी तेवढा घाला। टमाटर घातल्यावर थोडा मीठ। हिवाळ्याच्या तर भाज्या तर खूप मस्त निघतात, पण मस्त भाज्या लागतात। तर थोडा वेळ टमाटर शिजू देऊ। टमाटर हलके गलले म्हणजे आपण तिखट घालून घेऊ 1 चम्मच, आणि मी थोडीशी घालत आहे कारण मिर्ची नहीं घालना। तीखा डालने के बाद अच्छे थोड़ा सा पकने देंगे। तीखा हल्का पक गया तो हल्का पानी डालेंगे। इनको हल्का पानी के बिना तो सब्जी का मज़ा नहीं आता, इसलिए हल्का पानी डाली मैंने। थोड़ा पकाएंगे अभी, म्हणजे थोडंसं पकवून घेऊन। सॉरी यार, हिंदी मराठी मिक्स होते कस्टमरला बोलता। भाजी छान पकत आहे तोपर्यंत आपण हा आहे थोडा धापोड्याचा पीठ। माझ्या दुकानातला धापोडा खूप आवडते गिरायकाला, मलाही आवडते। तर हा धापोड्याचा पीठ आहे, तर आपण याचे भाजी संग खायसाठी धापोडे बनवून घेऊ। घरी जातला बहुत उशीर होते आणि तोपर्यंत मग खाले बहुत टाइम लागते, 12-1 वाजते। आणि मला कसं 9च्या नंतर जेवलं तर बरं वाटते। कमीत कमी आता का करता 7 वाजता तर जेवायला वेळ भेटत नाही, म्हणून 9पर्यंत जेवून घेते। तोपर्यंत आपण धापोडे तयार करू। तर आपली भाजी रेडी आहे। थोडा निंबू पिरून घेऊ, एकच भाग आहे निंबूचा बघा, त्याचा भाग आहे, थोडा निंबू पिरून घेऊ। आणि भाजी पूर्ण रेडी आहे, एकदम जास्त बी नाही, हलकं मस्त पाणी पाहिजे याच्यात गरम गरम। भाजी झाल्यावर आता आपण सांबार घालून घेऊ। बंद करून घेऊ गॅस। तर इकडे धापोड्यासाठी तावा मांडलेला आहे माझा। व्हेज नॉनव्हेजचे 2 तावे आहेत, हा व्हेजवाला। तर बघा, तेल छान थोडंसं हलकं तेल घातलं, गरम करून घेते। धापोडा घालून घेऊ याच्यात। या प्रकारे फैलवून घेऊ धापोडा। जास्त पतलाही नाही आणि जास्त गाढाही नाही। तर या प्रकारे पलटून घेऊ आपण त्याला बघा, पलटलाय तर असं दोन्ही साइड पकवतोय ह्या धापोड्याले मी भाजी संग खायला। तर आपला धापोडा तयार आहे। आता नवऱ्याजवळ जाऊ आणि विचारू काय म्हणते। कैसा बना? उत्तम। तर बाय बाय गाईज, असा बनवून बघा कधी। याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन एका दिवशी।
तर बाय गाईज, बाय, टेक केअर.